पुण्यात आरोग्य सेवेचा नवा अध्याय. चंद्रमंजूळ हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन. भास्करराव बेंगाळ साहेबांची प्रमुख उपस्थिती. नमस्कार, आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा. चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पूर्णा शहराच्या आरोग्य सेवेत मोलाची आणि ऐतिहासिक भर घालणाऱ्या चंद्रमंजूळ हॉस्पिटलचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. खंडोबाराव काचगुंडे यांचे चिरंजीव डॉक्टर गणेश काचगुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अत्याधुनिक हॉस्पिटल आज औपचारिकरित्या नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला शिक्षण, समाजकारण आणि विकास क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भास्करराव बेंगाळ साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासह शिवसेना नेते अशोकराव नाईक, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भालेराव, संचालक संजय चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कराळे तसेच मुंडेसर यांचीही उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. यावेळी बोलताना भास्करराव बेंगाळ साहेबांनी डॉक्टर गणेश काचगुंडे यांच्या कार्याचं विशेष कौतुक करत चंद्रमंजूळ हॉस्पिटल हे केवळ वैद्यकीय केंद्र नसून सामाजिक बांधिलकी जपणारे आरोग्य सेवेचे आदर्श केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. तर इतर मान्यवरांनीही आपल्या भाषणातून डॉक्टर गणेश काचगुंडे यांना शुभेच्छा देत या हॉस्पिटलमुळे पूर्णा व परिसरातील नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणार असल्याचं नमूद केलंय. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारी कार्यपद्धती असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर गणेश काचगुंडे यांनी सर्व उपस्थित मान्यवर व नागरिकांचा मनपूर्वक आभार मानत रुग्णसेवाच आमचा धर्म असून समाजाने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न कायम ठेवू अशी भावना व्यक्त केली. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रदीप वाघ, हिंगोली. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.